Hello everyone, welcome in this A to Z Education यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरच्याच रिलेटेड असणाऱ्या डेस्कटॉपवरील आयकॉन्सचे सेटिंग्स म्हणजे आयकॉन्सच्या व्ह्यूच्या बद्दलचे सेटिंग्स आपण पाहणार आहोत. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे तर ऑलरेडी मी तुम्हाला डेस्कटॉपच्या सेटिंग्सबद्दल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. त्याच्याशी रिलेटेड असणारा व्हिडिओसुद्धा मी एक्सप्लेन केलेला आहे आणि आज आपण पाहणार आहोत की याच डेस्कटॉपवरील आयकॉन्सच्या नक्की काय सेटिंग्स असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रथम ज्यावेळेला तुम्ही PC स्टार्ट कराल त्यावेळेला डेस्कटॉपवरती तुम्हाला राईट क्लिक करून जसं या व्हिडिओमध्ये दिसत आहे की राईट क्लिक करून व्ह्यूमध्ये तुम्हाला जायचं आहे. इथे व्ह्यूमध्ये गेल्यानंतर लार्ज आयकॉन ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. पुन्हा एकदा राईट क्लिक करा, व्ह्यूमध्ये जाऊन पुन्हा मीडियम आयकॉन म्हटल्यानंतर त्या आयकॉनची साईज पुन्हा चेंज होईल. पुन्हा व्ह्यू स्मॉल आयकॉन्स, पुन्हा त्या आयकॉन्सची काय होईल साईज चेंज होईल. आता हे झालं लार्ज आयकॉन, मीडियम आयकॉन म्हणजे व्ह्यू, लार्ज व्ह्यू, मीडियम व्ह्यू आणि स्मॉल व्ह्यू. फक्त काय करायचं आहे राईट क्लिक करायचं आहे डेस्कटॉपवरती आणि त्याच्यामध्ये लार्ज, मीडियम आणि स्मॉल हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर एक ऑप्शन आहे शो डेस्कटॉप आयकॉन्स. जर तुम्हाला डेस्कटॉपवरील आयकॉन डिस्प्ले करायचे असतील किंवा नसतील तर सेम त्याच पद्धतीने न्यू या ऑप्शनमध्ये जाऊन शो डेस्कटॉप आयकॉन म्हटलं की आयकॉन डिस्प्ले होतील आणि पुन्हा आयकॉन काय होतील डिसॲपियर आणि ॲपियर करता येतील. आता आपण सॉर्ट बाय ऑप्शन पाहूयात. राईट क्लिक करा डेस्कटॉपवरती आणि नंतर सॉर्ट बाय ऑप्शन सिलेक्ट करून सॉर्ट बाय नेम, साईज, आयटम साईज आणि डेट मॉडिफाईड असे ऑप्शन्स आहेत. त्याप्रमाणे तुम्ही सॉर्टिंग करू शकता. सॉर्ट बाय साईज येस आणि त्याच्यानंतर पुन्हा राईट क्लिक करा डेस्कटॉपवरती सॉर्ट बाय डेट मॉडिफाय किंवा आयटम टाईप्स. अशा पद्धतीने तुम्ही आयकॉनवरील जे आहेत तुमचे इतर आयकॉन्स ते सॉर्ट होतील म्हणजे अरेंज होतील. मग अरेंज नेम वाईज होतील, साईज वाईज होतील, आयटम वाईज होतील किंवा डेट मॉडिफाईप्रमाणे होतील. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत की ज्या पद्धतीने आपण व्ह्यूचे सेटिंग्स पाहिले, सॉर्ट बाय पाहिले, त्यानंतर आपण रिफ्रेश करू शकतो. डेस्कटॉपवरती आपण रिफ्रेश करू शकतो. रिफ्रेश केल्यानंतर पुन्हाच राईट क्लिक करा डेस्कटॉपवरती आणि डिस्प्ले सेटिंग्स जर तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने डिस्प्ले सेटिंग चेंज करायचे असतील किंवा चेक करायचे असतील तर डिस्प्ले सेटिंग ज्यावेळेला ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करता त्यावेळेला ही अशी डिस्प्ले सेटिंगची विंडो तुमच्यासमोर येईल. त्याच्यामध्ये डिस्प्ले, साऊंड, नोटिफिकेशन, फोकस अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन्स येतील. मग डिस्प्लेवरती क्लिक केल्यानंतर डिस्प्लेच्या रिलेटेड ऑप्शन्स या राईट हँड साईडच्या विंडोमध्ये तुम्हाला दिसून येतील. ज्यावेळेला तुम्ही पुन्हा साऊंड ऑप्शन सिलेक्ट कराल त्यावेळेला तुम्हाला साऊंडच्या रिलेटेड असणारे ऑप्शन्स या डिस्प्ले सेटिंग डायलॉग बॉक्समध्ये दिसून येतील. नेक्स्ट ऑप्शन आहे पर्सनलायझेशन म्हणजे काय तर तुम्हाला डेस्कटॉपवरील वॉलपेपर जर चेंज करायचा असेल तर तुम्ही राईट क्लिक डेस्कटॉपवरती केल्यानंतर पर्सनलाइज हा ऑप्शन सिलेक्ट कराल त्यावेळेला ही डायलॉग बॉक्स ही विंडो ओपन होईल आणि त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे तर जी इमेज आहे तिथे अवेलेबल असणारी इमेज तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ती सिलेक्ट केलेली इमेज ॲज अ वॉलपेपर म्हणून सेट होईल. ओके, वॉलपेपर आपण कशा पद्धतीने चेंज करू शकतो याच्याशी रिलेटेड असणारा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. म्हणजे सेम ज्या पद्धतीने मी इथे प्रॅक्टिकल दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने मी ॲक्च्युअल प्रॅक्टिकलसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे ऑलरेडी. ते तुम्ही चेक करू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डेस्कटॉपचे सेटिंग्ज आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो. त्याला कशा पद्धतीने आपण पर्सनलाइज करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण डेस्कटॉपवरती अवेलेबल असणारे आयकॉन्स त्याची साईज कशा पद्धतीने स्मॉल, मीडियम आणि लार्ज व्ह्यूमध्ये डिस्प्ले करू शकतो हे तुमच्या लक्षात येईल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ पुन्हा तुम्ही रिपीटसुद्धा पाहू शकता, स्किप न करता पहा. म्हणजे ज्या पद्धतीने प्रॅक्टिकली व्यवस्थित स्टेप्स सांगितलेल्या आहेत तशा स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता.
हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.